आपण बघते एबीपी माझा. महादेव मुंडे खून प्रकरणी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्यासोबत तब्बल तासभर ज्ञानेश्वरी मुंडे यांची चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मात्र याचवेळी विषारी द्रव प्राशन करून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत ज्ञानेश्वरी मुंडे यांना ताब्यात घेतलं. सध्या जिल्हा रुग्णालयात ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. 18 महिन्यांपासून परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात एकही आरोपीला अटक झाली नाहीये. त्यामुळे यातील आरोपींना अटक करून न्याय मिळावा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे. आज पोलीस प्रशासनाला दिलेलं अल्टिमेटम संपलं आणि मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं. मात्र पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. तर ज्ञानेश्वरी मुंडे यांचा भाऊ सतीश फड यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया. सगळ्या गोष्टी सकारात्मक झाल्या तरी देखील सकारात्मक तर झालेच मग आता लेडीजचं तुम्हाला तर माहिती लेडीजचं समाधान झालं नाही. आता ती स्वतः खेळती इथपर्यंत. आता एसपी ऑफिसला नाही म्हणजे साहेबाकडे 2-3 आली नंतर कुठेतरी आता संयम तुटलाय असं वाटतंय का? तिचा तुटला. तत्काळ निर्णय घेण्याची एसपी साहेबाला गरज आहे. पथक तयार करावं, कैदी करावं, तत्काळ त्यांना आरोपींना पुणे आहेत ती अटक करावं. सध्या अधिवेशन देखील सुरू आहे. अधिवेशन देखील सुरू आहे. अधिवेशनात कोणत्या तरी आमदारांना मुद्दा मांडायला पाहिजे. जे समोर आले त्यांना भेटायला, घरी भेटायला ते अगर ताई आहेत, सुप्रिया ताई, अगर पंकज ताई आहेत, धनुष आहेत, यांनी हे मुद्दा मांडावं. दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडेंनी आत्महत्या